नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढ या विषयावर खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। एक नाही, दोन नाही, तब्बल 5,000 रुपये अनुदान वाढ या संदर्भात माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल अशी आशा करते। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया अनुदान वाढ संदर्भात महत्त्वाची माहिती। सुरुवात करण्यापूर्वी विनंती असणार आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेच्या तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, 22 जूनपासून आणि 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन आहे। अधिवेशन संपायला काहीच कालावधी बाकी असताना अधिवेशनादरम्यान या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील निराधार बांधवांचं लक्ष लागलेलं असतानाच अनुदान वाढ संदर्भात एक सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। हा सर्व निराधार बांधव या पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष लावून बसलेले आहेत की आमचं अनुदान आत्ता वाढणार, आज वाढणार, यावर आज चर्चा होणार, विषय तरी कमीत कमी निघणार, निर्णय तरी होणार, असे प्रश्न असे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतानाच अनुदान वाढ संदर्भात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट म्हणजेच दिल्ली या ठिकाणी 12 जुलैला एक मोठं या ठिकाणी पाहू शकता संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे। महासंमेलन असणार आहे हे एक, आणि ह्या संमेलनाचा प्रमुख महत्त्वाचा विषय आहे राष्ट्रीय दिव्यांग एकता मंचाच्या माध्यमातून या महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 12 तारखेला। 12 जुलै ही खूप महत्त्वाची तारीख आहे। दिव्यांग व्यक्तींच्या अनुदान वाढी संदर्भात या ठिकाणी मोठा महासंमेलन आयोजित करण्यात आलेलं असून फक्त महाराष्ट्रातील नाही तर भारतातील विविध राज्यांमधून या महासंमेलनामध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महासंमेलनाचे किंवा या संमेलनाच्या माध्यमातून एक प्रकारचा मोर्चाच असणार आहे आणि याचा प्रमुख उद्देश, प्रमुख मागणी जी आहे ती म्हणजे अनुदान वाढ। एक नाही, दोन नाही, तब्बल 7,000 रुपये अनुदान करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आहे। जसं की आपल्याला बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये इतर राज्यांमध्ये निराधार बांधवांना 4,000 रुपये अनुदान दिलं जातं, दिव्यांग व्यक्तींना हे अनुदान 4,000 रुपये दिलं जात आहे। मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 2,500 रुपये दिले जात असतानाच आता या महासंमेलनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झालेली आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो। कारण या महासंमेलनामध्ये प्रमुख मागणी आहे अनुदान वाढ आणि यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातून सहभाग नोंदवण्यात आलेला आहे। पाहू शकता बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, पंजाब, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र आणि आणखीन इतरही राज्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून यामध्ये सहभाग नोंदवला जाणार आहे। प्रमुख मागणी या आंदोलनाची किंवा या महासंमेलनाची असणार आहे आणि ती म्हणजेच पाहू शकता सर्व देशांमध्ये दिव्यांग व्यक्तींना 7,000 रुपये प्रतिमाह पेन्शन देण्यात यावी, पेन्शन लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे या संमेलनाची। त्याचबरोबर आणखीनही महत्त्वाच्या मागण्या आहेत। सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण लागू करण्यात यावं, त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या मागण्या इथं केलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। पण ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्यामध्ये 7,000 रुपये पेन्शन लागू करण्यात यावी, त्याचबरोबर या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये 5% आरक्षण दिव्यांग व्यक्तींना लागू करण्यात यावं, अशा अनेक मागण्यांसह या महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 12 जुलैला। 12 जुलै रोजी हे महासंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि नक्कीच या महासंमेलनाच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक संधी उपलब्ध झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनामध्ये तर अनुदान वाढी संदर्भात कुठलीच चर्चा, कुठलाच निर्णय होताना आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांच्या पदरी निराशा आलेली आहे या अधिवेशनामधून असं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण अधिवेशनामध्ये अनुदान वाढ व्हायला पाहिजे होती, त्यासाठी त्यावर चर्चा होणं, विषय मांडणं गरजेचं होतं, परंतु आपल्याला माहीत आहे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून फक्त स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की निराधार बांधवातील पैकी दिव्यांग व्यक्तींचं जे 2,500 पेन्शन आहे ते खूप कमी आहे आणि ते वाढवण्यात यावं अशा पद्धतीची चर्चा फक्त त्या ठिकाणी झालेली आहे। त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीने या अनुदान वाढी संदर्भात चर्चा केली नाही, विषय मांडलेला नाही, त्यामुळे अनुदान वाढ होणार नसल्याचे इथं आपल्याला
शक्यता दिसत आहे अधिवेशनादरम्यान. मात्र जोपर्यंत, जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की आपलं म्हणणं नेमकं काय आहे हे जोपर्यंत तुम्ही मांडत नाही, जोपर्यंत ते पूर्ण होणार नाही. ज्या पद्धतीने दिव्यांग बांधव त्यांच्या अनुदान वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, त्याच पद्धतीने इतर सर्व लाभार्थ्यांना सुद्धा प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. कारण मागच्या वेळेसप्रमाणे सप्टेंबरपासून अनुदान वाढ लागू झालेली होती दिव्यांग व्यक्तींना, जी 1,000 रुपयाची काही ना काही प्रमाणात होईना 1,000 रुपये वाढले होते. मात्र दिव्यांग व्यक्तींसाठीच वाढलेले होते. इतर लाभार्थ्यांना 1,500 रुपयावर आजही समाधान मानावं लागत आहे. आणि इथून पुढे जर समाधान मानावं म्हणजे फक्त 1,500वर तुम्हाला राहायचं नसेल तर त्यासाठी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. फक्त म्हणून चालणार नाही की दिव्यांग व्यक्तींचं अनुदान वाढलं, आम्हाला मात्र वाढलं नाही, आम्हाला मात्र फक्त 1,500 रुपये दिले जातं. तर त्यासाठी काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. आपली मागणी आपण मांडणं गरजेचं आहे सरकारपुढे. तर नक्कीच हे राष्ट्रीय दिव्यांग एकता मंच जो आहे तो या अनुदान वाढीसंदर्भात महत्त्वाचं पाऊल, महत्त्वाची भूमिका ठरताना आपल्याला दिसणार आहे. आणि या अधिवेशनादरम्यान अनुदान वाढीसंदर्भात एखादी चर्चा, एखादा निर्णय जर झाला तर नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल. परंतु आजचा व्हिडिओ, आजची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तींपर्यंत शेअर करा, जेणेकरून यामध्ये तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असणार आहे. अनुदान वाढलं तर त्याचं श्रेय तुम्हाला देखील मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्रेय जरी मिळालं नाही तरी अनुदान तुम्हाला मिळणार हे मात्र तितकंच खरं असणार आहे.